नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आत्ता तर वाजले 5. तर तुम्हाला माहितीच आहे की 5 वाजल्यावर शेतकऱ्यांचं काय काय काम चालू होतं. तर आता आमच्याकडे अजून एक गायही पाडलेली आहे, तर चारा पाणी करावाच लागतो. तर आता चालली मी गिन्नी गवत तोडायला. तर गिन्नी गवतही खूप मोठं मोठं आहे, तर भीती पण वाटते. पण चला, खाली आमच्या गिन्नी गवताच्या शेजारी ना तोंडल्यांचं पण शेती आहे. तर तिकडं महिलांचा आवाज येत होता, तर म्हटलं चला जाऊ. हे बघा किती छान असं दाट गिन्नी गवत झालेलं आहे इकडे सगळं. तर म्हटलं चला जाऊया. तिकडे महिलांचा आवाज येतोय, तर आहे थोड्याशा, मग आवाज असल्यावर थोडं भीती वाटत नाही. तर चालली आहे गिन्नी गवत तोडायला. तर चला, तुम्हाला गिन्नी गवतातही घेऊन याच्यामध्ये तोंडल्याच्या शेतामध्ये घेऊन जाते. तर इथे मी आलेली आहे आता गिन्नी गवताच्या शेतामध्ये. तर मला आता इथे ही लाईन चाललेली आहे कापण्याची, पण इथे मला कुठेही कोयता दिसत नाही आहे. कारण काल मी गिन्नी गवत तोडलंच नव्हतं, तर कृष्णीच तोडलं होतं. तर कृष्णी कुठे ठेवला आहे कोयता, आता शोधावा लागेल. तर चला, तोपर्यंत जाऊया आपण तोंडल्याच्या शेतामध्ये. थोड्याशा गप्पा मारूया महिलांसोबत, त्यांची सुट्टी होईल आता. तरी बघा, इथे आहे तोंडल्याची शेती. झाले का तोंडले तोडून? हा का, सुट्टी नाही झाली का अजून? हा का, दुपारून तोडता का? दावा कोणाचा हो? हा का. हे बघा, या अशा तोडताय तोंडली. हे बघा, याच्यात तोडून टाकायच्या ना वटीत. बरीच आहे. बघा, खूप सारा मोठा मंडप आहे. हा, गिन्नी गवत काढायला आले होते मी. हा, गिन्नी गवत तोडायला आले होते, पण मला कोयताच सापडायला. म्हटलं मग चला आता यांच्याकडे जाऊ थोड्या गप्पा मारायला. मग तुम्ही दोघीच आहे का? पण इथंच होती का काल? हा का. तोंडल्यांची भाजी येते का तुम्हाला? कशी करता? हा, 4 कुडी करायच्या. हा, छोटे छोटे तुकडे करायचे. हा, उभ्या कुडी करायच्या 4. हा, आणि आपली मीठ मिरची लसूण जिरे. नाही, मी ना नानीने मला वेगळीच सांगितली होती. मी अशी गोल गोल चकल्यांची केली होती. कशी? गोल गोल चकल्या कापल्या आणि त्याला असं लसूण मीठ मिरची घालून मस्त अशी, म्हणजे भारी लागली होती तशी भाजी. पण ती नाही तशी करीतात ना, गोल चकल्या करू राहिली. हा ना. हा, ज्याच्या करण्यावर आहे, कापण्यावर आहे. हा हा, भेंडी सारखे. पण भारी लागते भाजी त्याची. खूपच असे मोठे मोठे झाले. हे चालतात का मार्केटला? हा ना. पण ते एका दिवसात पाणी सोडलं का लगेच फुगत असेल ना. काय नाही, आपलं हेच. तर इथे तोंडल्याच्या शेतात गप्पा मारून झाले आहे आणि क्रिश पण आलेला आहे. क्रिशला वाटलं मम्मीनं तोडून ठेवलेलं आहे ओझं, तर मला कोयता सापडलाच नव्हता. तर हे बघा, क्रिश आलेला आहे. क्रिश पटपट तोडतोय. त्याला राग आलेला आहे का काही मला नाही सांगता येणार, पण तोडतोय. पण चला, रागाने कोय ना तोडलंय तर माझं कामही होत आहे. आता मी फक्त घेऊन जाणार आहे.
तर गिन्नी गवत आणायला गेले होते, पण तिकडून तोंडले तोडणाऱ्या महिलांचा आवाज आला. तर गेले मी, पण त्या महिलांसोबत बोलून आणि त्या तोंडले तोडणाऱ्या मावशींनी मला खूप छान अशी रेसिपी पण सांगितली तोंडल्यांची. आणि आता त्या मला तोंडले पण तोडून ठेवणार आहे थोडेसे, तर मला तोंडले आणायला परत खाली जायचं आहे शेतामध्ये. तर मग नक्कीच मी बनवणार आहे तोंडल्याची भाजी. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.